पाऊस चालू झालाय, खूप थंडी इथं. हॅलो गाइस, वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ. तर कसं काय म्हणते, बरं आहेत ना? तर माझ्या मागे बघू शकता तुम्ही, मी आत्ता उभा आहे साताऱ्यामध्ये. आणि गेस करा आम्ही कुठे चाललो असेल. आम्ही म्हणजे माझ्यावर सौरभ आहे आणि आता आम्ही चाललो आहे कास पठारावर आणि तिथून महाबळेश्वरला जाणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, मजा येईल तुम्हाला बघायला. तर चला जाऊयात, मी भेटतो तुम्हाला नेक्स्ट क्लिपमध्ये. चला. मित्रांनो, हा सीन एवढा मस्त दिसत होता, जिकडे बघेल तिकडे येल्लो फ्लॉवर्स आणि पावसात झिरझिर चालू होती. तेवढ्यात आम्हाला पुढे अजून एक भारी स्पॉट दिसला. मग काय, वळवली बाईक आणि पोचलो तिथे. फायनली काहीच कास पठारावर पोहोचलो आहे आम्ही. मागं बघू शकता इथं बघायला सगळं पडलंय. गार पण खूप लागते. हा बघ काकडला नसता. तर जाऊया पुढे, आता बघूया कशी कशी फुलं आहेत. चला. फुलं बघता बघता इथं आम्हाला एक काका गावले. तर त्यांना आम्ही विचारलं आतमध्ये कसं जायचं. तर ते बोलले की पुढे मेन गेट आहे, पण बोलले अजून फुलं खूप नाही आलीत. मग आम्ही विचार केला इथे टाईम वेस्ट करण्यापेक्षा डायरेक्ट महाबळेश्वरला जाऊयात. तर चला डायरेक्ट भेटू आता महाबळेश्वरमध्ये. 2 hours later. आणि जसं मी महाबळेश्वरमध्ये पोहोचलो, एवढी थंडी लागायला सुरुवात झाली, कारण की आम्ही जर्किंग वगैरे काहीच घातलं नव्हतं. मग काय, परत एकदा चहा पिला आणि बघा पुढे तुम्ही काय झालं परत. गाईस, फायनली महाबळेश्वरमध्ये पोहोचलं आहे. एवढी थंडी नाही का, तर थोडंसं खाल्लं आम्ही डोसा वगैरे आणि इथं माझ्या पाऊस चालू झाला आहे, खूप थंडी इथं. तर बघू आता पुढं काय काय बघायला भेटतं आहे. तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार. चला जायचं. चला.
गर्दी खूप आहे इथं. माझ्या मागे इथं वोटिंगसाठी गर्दी झाली सगळ्यांची. आता आम्ही तर काही वोटिंग करत नाही कारण की पुढे जायचं प्रत्येकाने. जेव्हा आता वोटिंग काय करत आहे तर जेव्हा मागच्या साईड मस्त आहे. गर्दी खूप आहे, तेवढीच गर्दी आहे. आणि आज रविवार आहे त्याच्यामुळं खूपच गर्दी आहे. तर चला जाऊया पुढं. आता पुढचं कोणतं पॉईंट आहे ते बघूया. चलो. तर मित्रांनो आम्ही आता इथं कृष्णामाई मंदिरापाशी आलो आहे. महाबळेश्वरातले सगळ्यात फेमस मंदिर आणि इथून कृष्णा नदीचा उगम होतो, त्याच्यामुळं खूप फेमस आहे इथं. तर मी तुम्हाला दाखवतो खाली मंदिर भारी आहे खूप. दाखवतो मी इथं. तर मित्रांनो हे मंदिर बघा, खूप जुनं मंदिर आहे, खूप फेमस आहे महाबळेश्वरमध्ये. गर्दी तर खूप नाही आहे इथं, मस्त आहे. तर मित्रांनो मंदिर तर मी बघितलं आहे आतनं, पण व्हिडिओ तर काय काढू शकलो नाही कारण की आतमध्ये थोडीशी मने व्हिडिओ काढण्यासाठी मागच्या वेळेस यूट्यूबवर आला त्याला 1 लाख रुपये फाईन बसला आहे. ते ओढत होते आम्हाला व्हिडिओ काढू नका म्हणून. मी घेतला आहे थोडासा व्हिडिओ, आतला काय घेतला नाही. तर तुम्ही येणार असलं व्हिडिओ वगैरे काय घेऊ नका इथं, बाहेरून घेतलं तर चालतं, फक्त मंदिरात नाही घ्यायचा. तर मंदिर तर मस्त आहे खूप, खूप जुनं मंदिर आहे. तर बघू आता पुढं नेक्स्ट पॉईंट कुठं जायचं आहे. चला. तर काय आम्ही नेक्स्ट प्लेसला जातच होतो, पण माझ्या मोबाईलच्या बॅटरीनं आमची साथ सोडली. बॅटरी फक्त 5% राहिलेली. आता 5%मध्ये नक्की काय करायचं, कोणते सीन घ्यायचे हे समजत नव्हतं, म्हणून मला ब्लॉग तिथेच एंड करावा लागला. तर बघा पुढे. तर मित्रांनो फिरून वगैरे आताच झालं आहे आणि आता इथं बसलो आम्ही हायवे या साईडला, हायवे शेजारी बसलो आहे. सौरभ चहा घेऊन आला इथं, तर इथं बसलो आहे आणि ब्लॉग वगैरे करून झाला. आताच फिरून वगैरे झालं आहे सगळं. थोडासा ब्लॉगचा प्रॉब्लेम झाला आहे कारण की माझा मोबाईल तर मागं सकाळीच पडलेला, त्याच्यामुळे काय त्याच्यावर ब्लॉग बनवता नाही आला. हा सौरभचा फोन आहे पण त्याचं चार्जिंग खूप संपलं आहे, जास्त प्लेसेस तर नाही फिरलो आम्ही. तर बघू आता, चला जातो आम्ही पण घरी. भेटू तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये. जर ब्लॉग वगैरे आवडला तर कमेंट, लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.